नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आज आपण गणपतीची मूर्ती कशी असावी, कोणती मूर्ती घरी आणल्याने सुख, समृद्धता आणि वैभव प्राप्त होऊ शकते, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. अवघ्या काही दिवसांवर गणपती बाप्पांचे आगमन येऊन ठेपले आहे. कोणत्याही मंगल कार्याची सुरुवात आपण गणपती पूजनाने करतो. गणपती गणेशाच्या केवळ नामोच्चाराने चैतन्य, उत्साह आणि सकारात्मकतेचा संचार मनात, शरीरात आणि वातावरणात नेहमीच होतो. बुद्धिदाता, गणांचा अधिपती, सुखकर्ता, दुःखहर्ता, विघ्नहर्ता, संकटनाशक अशा कितीतरी बिरुदांनी प्रसिद्ध असलेल्या गणेशाची घरोघरी उपासना, नामस्मरण, पूजन केले जाते. यंदा 26 ऑगस्ट 2025 रोजी श्री गणेश चतुर्थी आहे. भाद्रपद चतुर्थीपासून ते चतुर्दशीपर्यंत घरोघरी श्री गणेशाचे पार्थिव पूजन करण्याची प्राचीन परंपरा आहे. श्री गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सवाला सुरुवात होते. प्रत्येक घरी आपापल्या आवडीनुसार मनमोहक गणपतीची मूर्ती आणली जाते. मात्र केवळ मोहून न जाता काही गोष्टींचे भान ठेवणे आवश्यक असते असे सांगितले जाते. जाणून घेऊया. गणेशाचे बालरूप जितके मोहक आहे तितकीच त्याची शक्ती, युक्ती, विवेक, बुद्धीही चाणाक्ष आहे. गणपती केवळ विघ्नहर्ता नाही, तर तो बुद्धिदाता आणि समृद्धीकारकही आहे. गणपती मूर्ती घडवण्यात सर्वाधिक अभिव्यक्ती स्वातंत्र्य घेतलेले दिसते. यश आणि प्रगतीची सूचक शुभ फलदायी गणेश मूर्ती कशी असते आपण जाणून घेऊया. हजारो प्रकारच्या स्वरूपाच्या गणेश मूर्ती घडत असतात. मात्र बसलेल्या स्वरूपातील गणपतीची मूर्ती अत्यंत शुभ फलदायी मानली जाते. बसलेल्या स्वरूपातील गणपती पूजनामुळे घरामध्ये समृद्धी येते, पैसा टिकतो, शाश्वत धनलाभाचे योग जुळून येतात असे सांगितले जाते. उभे राहून आशीर्वाद देत असलेली गणपतीची मूर्तीही उत्तम असते. ती यश आणि प्रगतीची सूचक मानली गेली आहे. तर सुखकर्ता गणेश मूर्ती कशी असते हे जाणून घेऊया. गणेश चतुर्थीला आराम करत असलेल्या गणेश स्वरूपाची स्थापना केल्यास घरात सुख, शांतता, आनंद वाढीस लागतो. अशा गणेशाची पूजा केल्यास कष्ट, समस्या दूर होतात, मानसिक शांतता लाभते. शेंदूर रंगातील गणपतीच्या मूर्तीचे केलेले पूजन समृद्धीदायक मानले जाते. व्यापार, व्यवसाय, उद्योग क्षेत्रातील व्यक्तींनी शेंदूर रंगातील गणपतीच्या मूर्तीची स्थापना करून पूजन करावे. शाडूच्या मातीची मूर्ती घरात आणून स्थापन करावी. शाडूच्या मातीची मूर्ती नसेल तर धातूची मूर्ती स्थापन करावी. मात्र केमिकलयुक्त गणपतीची मूर्तीची स्थापना करू नये असे सांगितले जाते. बाल स्वरूपातील गणपती मूर्ती कशी असते हे जाणून घेऊया. बालरूपी गणपतीची स्थापना शुभ मानली जाते. बालरूपातील गणपतीची पूजा केवळ गणेश चतुर्थीपुरती मर्यादित न ठेवता ती वर्षभर करावी. अशाने संतानप्राप्तीची इच्छा पूर्ण होऊ शकते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. तसेच नटराजरूपी गणेशाची स्थापना शुभ मानली जाते. यामुळे घरात आनंद, उत्साह वाढून अशा गणेशाचे पूजन प्रतिकारक मानले गेले आहे. विद्यार्थ्यांनी गणेशाच्या या स्वरूपाचे नियमितपणे पूजन करावे असा सल्ला दिला जातो. तर आता आपण जाणून घेणार आहोत काही अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाच्या गोष्टी. गणेश चतुर्थीला गणपतीची मूर्ती घरात स्थापन करताना काही गोष्टी या आवश्यक मानल्या गेल्या आहेत. गणपतीच्या मूर्ती ही मुष्काविना म्हणजे उंदराविना नसावी. उंदीर हे गणपतीचे वाहन असल्यामुळे त्याचा समावेश या मूर्तीत असायलाच हवा. यानंतर गणपतीच्या हातामध्ये शस्त्रे असावीत. तसेच गणपतीचा एक हात आशीर्वाद देतानाच्या स्थितीत आणि दुसरा मोदक स्वीकारण्याच्या स्थितीत असावा असे सांगितले जाते. साधारणपणे सर्व देवतांचे आवाहन अशा स्वरूपात करण्याची परंपरा आहे. आपल्याला गणपतीचे जे रूप मोहून जाते त्याची स्थापना करावी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणपतीची मूर्ती कशी असावी, कोणती मूर्ती घरी आणल्याने सुख, समृद्धता आणि वैभव प्राप्त होऊ शकते याबद्दल माहिती घेतलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.